आज सकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर आत्यांना म्हटलं मी शेंगा फोडायला घेते, कारण आमचं बी काढायचं राहिलेलं. मी माहेरी गेल्यामुळं बी काढायचं राहिलं होतं, कारण त्यांना एवढं सगळं काम जमत नाही, त्याची तब्येत बरी नसल्यामुळं. मग आता म्हटलं मी बी काढते. सगळीकडे पेरायची खूप घाई झाल्या पावसामुळं. त्या म्हटल्या मी स्वयंपाक बनवते. तर काय मी नाश्ता केला नव्हता, म्हणून त्या सारख्याच मागं लागलेल्या, ये लवकर चटणी तूप भाकरी खाये, कारण मला गरम गरम चटणी तूप भाकरी आवडते. मग बोलवत होत्या म्हणून गेले आणि चटणी तूप भाकरी गरम गरम खायला सुरुवात केली. असं पण नशीब असायला लागतं का नाही, की सासू स्वयंपाक बनवत्या आणि आपण गरम गरम खातोय. पण माझं आहे नशीब, सारखं मी तसं मला त्या देत असतात त्या गरम गरम जेवायला. परत मग शेंगा फोडायच्या, थोड्याशा फोडल्यानंतर सोयाबीन साफ करून भक्तीच्या पप्पांना दिले, ते निघालेले रानात. नंतर वडपौर्णिमा जवळ आल्या म्हणून आत्यांना म्हटलं मला एक ब्लाऊज शिवायचा, एक ब्लाऊज कटिंग करून घेतला. मला येतात, पण एवढी डिझाईनची येत नाही. आता पहिल्या वेळेसच डिझाईनचा कट केला या. शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा कसा शिवला आहे तो. मी असं साधे शिवते, पण मला डिझाईनचा काही येत नाही. बघूया आता कसा कसा होतोय, पहिल्यांदाच ट्राय करत्या. बाय.